किशोर आणि मंगेश यादव तर बॉलिंग एंड वरती. धीरज पहिलाच बॉल स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल आलाय. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला. बिग फाईट सोलापूर 11 आणि मुंबई रेल्वे. ओहो हो, या बेला पहिला बॉल वाईट टाकला, परंतु तदनंतरचा बॉल आहे ना अक्षरशः वेगाने टाकला गेलाय. क्षेत्रक्षण पहा, अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल चांगल्या प्रकारे फेकी केले जात आहेत, ते कलेक्ट केले जात आहेत. पहिल्या एक बॉल मध्ये एक आली आहे. या बेला पुन्हा एकदा दुसराच बॉल किशोर यांच्या बॅट मधून. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ माजवतोय. तीन बॉल मध्ये 11 बनतात. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये बॅटिंग परफॉर्मन्स, प्लेअर ऑफ द मॅच, आकर्षक ट्रॉफी, आणि याही मॅच मध्ये त्याच जाटणीचा परफॉर्मन्स आणखीन एक चौकार येत असताना पाहायला मिळतोय. चार बॉल मध्ये 15 बनल्यात. काय फलंदाजी करतोय खेळाडू. 4 बॉल 15 धाबा. मगाशी तब्बल 4 पूर्णांकाच्या काही बॉल मध्ये आहे ना 65 धावा चेस करण्याचा विक्रम या टीमने मोडीत काढलाय. एक मात्र असा संघ जो सकाळच्या सत्रात सर्वाधिक धावा बनवणारा पाहायला मिळाला, 89 धावा. त्यांचाही रेकॉर्ड हा संघ ब्रेक करू शकतो तर किशोरने फलंदाजी केली तर. हो, यावेळेला आणखीन एक ड्राईव्ह केलेला बॉल. डिसिजन काय आहे? 2 धावा. पाच बॉल मध्ये 17 बनतात. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. सोलापूर 11 विरुद्ध मुंबई रेल्वे अशी लढत.
पुन्हा एकदा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तिथे डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये तब्बल धावा बनल्यात 17 धावा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन सोरगे यांना आपण पाहतोय. षटक नंबर दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो रोहन सोरगे. पहिल्या 6 बॉल मध्ये 17 आल्यात. चला थोडी घाई करा, आणखीन 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. यावेळेला पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, आउटस्टँडिंग. तिथे विकेट येत असताना पाहायला मिळते. फलंदाज मात्र त्या ठिकाणी होतात ते बाद. पटका तर जबरदस्त खेळला होता. स्कोर कार्ड वरती 17 धावा. पहिल्या बॉल मध्ये रोहन सोरगे यांनी विकेट घेतली. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 1 डाऊन साठी नितीन दाखल होत आहेत, परंतु नॉन स्ट्राईकला असलेले किशोर त्यांच्या बॅट मधून आहे ना अजूनपर्यंत 17 धावा आपण पाहिल्यात. मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच हिरो. आताच्या मॅच मध्ये अजून परफॉर्मन्स काय करतात ते देखील पाहिलं जाईल. परंतु नितीन दुसरा बॉल, हो दुसरा बॉल, तिथे कटरचा वापर केलाय. एक चांगल्या गतीने गोलंदाजी हाताळली जाते. पहिले 2 बॉल त्या ठिकाणी डॉट बॉल आलेत. जबरदस्त कमबॅक रोहन सोरगे यांचा होत असताना पाहायला मिळतंय. सोलापूर 11 संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा सफल मारण्याचा प्रयत्न, बॉलला खेचून काढलंय आणि या तिसऱ्या बॉल वरती 4 धावा. चौकार येतोय नितीनच्या बॅट मधून. कंप्लीट झालाय. धावा बनल्यात 21. अजूनही 3 बॉलचा खेळ येणे शेष. आणि या येणाऱ्या 3 बॉल मध्ये ना आणखीन किती बनतात. होय, याही वेळेला खोदून काढलेला बॉल, तिथे फटका
जातोय षटकाराच्या दिशेने. इट्स अ ह्यूज सिक्स. नितीन मैदानाच्या आतमध्ये एक चौकार, एक षटकार, एक जरी डॉट बॉल कल्ला असला, परंतु तदनंतरचे येणारे बॉल आहेत ना, गोलंदाज रोहन चोरगेला अक्षरशः घामच फोडलाय. गती परिवर्तन, चेंज ऑफ द व्हेरिएशन, आणि त्याच्यावरती चौकार. वरती बनलेत. आणखीन एक चौकार येतो. दाखल होत आहेत. पहिल्या 6 बॉलमध्ये 17, तदनंतरच्या 6 बॉलमध्ये 18. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. किशोर, किशोरचा शोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निलेशचा पहिला बॉल. पुन्हा एकदा पहिलाच बॉल, पंचांचा इशारा. स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय. या स्टाईलने अशी जर का गोलंदाजी राहिली तर थोडीशी धोकादायकच ठरू शकते. आणि समोर असणारा किशोर, हो या बेला कटरचा वापर केलाय. तुम शेर हो तो हम बादशाह है इस गली के, हे दाखवलंय. डॉट बॉल आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये निलेश. या बेला फटका तर परफेक्ट बॅटच्या रडार वरती आलेला नाहीये. नो मॅच लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 2 धावाचा प्रयत्न तिथे केला जातोय. दुसरी धाव जलद गतीने कंप्लीट केली गेली आहे. अडतीस धावा स्कोर कार्ड वरती.
महत्वपूर्ण सामना. आडव्या बॅटने प्रहार, यावेळेला षटकार. 6 धावा किशोर यांच्या बॅट मधून षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 44 रन्स, 44 धावा. या वेळेला आणखीन एक लगातार सिक्सर. 2 बॉल मध्ये 2 ठोकलेत. फटकेबाजी करतोय खेळाडू. जणू काही एखाद्या मॅचच्या हायलाइट्सच पाहाव्या ना आणि पाहतच राहाव्या ना त्या स्टाईलने फलंदाजी करतोय किशोर. पन्नास धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने 2 षटकारानंतर 1 चौकार थेट पॅव्हिलियन केक्षावरती. अकरा बॉल 34 धावांवरती वैयक्तिक परफॉर्मन्स करतोय. प्रकाश राठोड यांचा रेकॉर्ड ब्रेक केला जाणार का ते पाहिलं जाईल. 17 बॉल 53चा. आणखीन एक षटकार. 12 बॉल 40 वरती खेळाडू परफॉर्मन्स करतोय. तुम्ही भिडा किती, तुम्ही नडा किती, ज्या द्यायचा तेवढा तास, कोणी किती समोर येऊ द्या, मी एकटा बस. 12 बॉल मध्ये 40 धावांवरती परफॉर्मन्स करतोय पठ्ठ्या. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 3 षटक समाप्तीनंतर तब्बल 60 धावा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद दाखल होत आहेत. अठरा बॉल मध्ये 60 बनल्यात आणि किशोर मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 12 बॉल मध्ये 40 धावांवरती परफॉर्मन्स करतायत. पहिला बॉल समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड, स्क्रीन वरती ठोकलाय, चौकार. 4 धावेच्या मदतीने 64 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक हाय स्कोर 89 रन, 89 धावा. त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला जाणार का हे आता या मॅच मध्ये पाहिलं जाईल. पुन्हा एकदा नितीन
यावेळेला फटका फसलाय, गोल्डन विकेट. परंतु अवे फ्रॉम द बॉडी असणारा बॉल तिथे एक सिंगल अर्जित केली जाते. 12 बॉल मध्ये 40 धावांवरती परफॉर्मन्स करणारा किशोर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले ना तर या स्पर्धेतला दुसरा खेळाडू आणि या स्पर्धेतला पहिला फास्टेस्ट 50 करणारा खेळाडू ठरू शकतो. ऑलरेडी पहिले फलंदाज ठरले 17 बॉल मध्ये 53 धावा ज्यांच्या नावावरती राहिल्यात. प्रकाश राठोड त्यांना आपण पाहिलं आणि आता किशोर तो कारनामा करणार का? 65 बनला. तिसरा बॉल. ओहो हो, फटका फसलाय, डॉट बॉल येतोय. जबरदस्त कमबॅक. लोअर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती वार, बॉल गेला षटकार. 6 धावा. 14 बॉल मध्ये 40 धावांवरती परफॉर्मन्स करतोय. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती 71. 71 रन्स च्या दिवसातील हाय स्कोर 89 आणि आता 71 बनल्यात. पुन्हा एकदा 14 बॉल 46. ओहो हो, या बैला हलकासा यस्टांना हवा देऊन जाणारा बॉल, स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल आलाय. 72 रन्स, 72 धावा. अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचचा देखील आनंद घेतात. मुंबई पोलीस प्रीमियर लीग संध्याकाळच्या सत्रामध्ये जोडलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा युट्यूब वाहिनीवरती सहर्ष अधिक स्वागत. प्रोलिंग स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवरती आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतात. या बैला फटका फसलाय. ओहो हो, या बैला एकच सिंगल अर्जित केली जाते. 15 बॉल 47 धावांवरती परफॉर्मन्स करतो आता तो खेळाडू. या पहिला शेवटचा बॉल, त्याच्यावरती षटकार. 4 षटक सामनेनंतर स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 79 रन्स, 79 धावा. आता 89 चा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी फक्त 10 करायचे आहेत आणि 8 बॉल 29 धावांवरती परफॉर्मन्स करतोय नितीन.
15 बॉल 47 वरती परफॉर्मन्स करतोय. लास्ट ओव्हर, पहिला बॉल आणि पहिल्या बॉल मध्ये फटका फसलाय की काय, परंतु नाही. या स्पर्धेतला पहिला फलंदाज ज्याच्या नावावरती 16 बॉल तब्बल 53 धावा, फास्टेस्ट 50चा कारनामा प्रकाश राठोड यांचा रेकॉर्ड एका बॉलने मोडलाय. मग अशी 17 बॉल 53 प्रकाशजी राठोड यांच्या बॅटमधून आल्या आणि आता 16 बॉल 53 धावा किशोर पलटोले याच्या बॅटमधून स्कोर कार्ड वरती धावा आल्यात. तब्बल 85 रन 85 धावा. दुसराही बॉल त्याच्यावरती प्रहार, एकच वार सारेच गार. तमा डिसिजन येईल. षटकार आलाय, 6 धावा आणि या षटकाराच्या मदतीने आजच्या दिवसातला या स्कोअरचा दुसरा रेकॉर्ड ब्रेक केला जातोय. अर्थात 91 रन्स 91 धावा सकाळच्या सत्रामध्ये 89 होते आणि आता तोच रेकॉर्ड ब्रेक केला गेलाय. 2 रेकॉर्ड या मॅच मध्ये ब्रेक केले गेलेत. दोन बॉल मध्ये 2, तिसरा आला तर 501 रुपयाचा कॅश प्राइज. फटका फसलाय, डॉट बॉल येतोय. एक्क्याण्णव बनल्यात. चौथाही बॉल आणि त्याच्यावरती षटकार, 97 धावा. दोन बॉलचा खेळ शेष आहे. या बेला पुन्हा एकदा तिथून फटका जबरदस्त आलाय. तब्बल 103 धावा संघाचा झाला. टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि वैयक्तिक 20 बॉल 71 धावांवरती किशोर पलटोले फलंदाजी करतात. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चारी मुंड्या चीत केल्यात या फलंदाजाने. ऑफ साइडला टाकला तो बाहेर, लेग साइडला टाकला तो बाहेर, यॉर्कर टाकला तो ओव्हर दी बॉलर हेड. आता प्रश्न पडला असेल बॉल टाकायचा तरी कुठे. एकशे 3 धावा. मुंबई रेल्वे, ओहो तिथे मात्र डॉट बॉल येतोय. इनिंग ब्रेक झाली आहे. 103 बनल्यात. 104 च सर्वाधिक हायस्ट टार्गेट ठेवलंय मुंबई रेल्वे या टीमने. तीस बॉल मध्ये 104 धावांचं टार्गेट सोलापूर 11 या टीम समोर ठेवलंय. परंतु काय फलंदाजी केली नितीन आणि किशोरनी.
फोर व्हीलर कार त्वरित आपण ती बाहेर काढायची. या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात सकाळच्या सत्रात बॅटिंग परफॉर्मन्स करणारे प्रकाश राठोड यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन होत आहे. सरचर स्वागत. 17 बॉल 53 धावा ज्यांनी केल्या. प्लेअर ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अमोल आपण देखील या 12 बॉल मध्ये 36 धावा. मानसिंग आणि गणेश जोडी. आपल्याला फटका फसतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेल ड्रॉप. जीवनदान त्या ठिकाणी दिलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ. धावा बनला 2. कर्ली रिजन मध्ये बॉल. तिथे डॉट बॉल येतोय. हॅलो गोलंदाजचं नाव कळवायचं. अनिल. या पहिला फटका जबरदस्त येतोय. स्ट्रोक आलाय षटकाराच्या दिशेने. 6 धावा. हॅलो मधला पाहायला मिळाला. ओहो हो. या पहिला काय कटरचा वापर केलाय. जबरदस्त दर्जाची गोलंदाजी. षटक नंबर. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये तब्बल धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त एकूण 9 धावा. गोलंदाजचं नाव कळवायचं. बॉलर्स नेम.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल मध्ये त्या ठिकाणी षटकार येतोय. 6 धावा. बॉलिंग एंड वरती नितीन आणि नितीनच्या बॉल वरती षटकार ठोकलाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती बनतात. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. का बाजूला हे आपण पाहिलं सर्वाधिक धावा आणि त्यातल्या त्यात त्या धावा चेस करत असताना कुठे ना कुठेतरी कमतरता आणि उणीव जाणवते बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. यावेळेला आणखीन एक फटका. तिथे फसलाय की काय? आणि यस, तिथे फटका फसलाय. ही विकेट नितीन यांच्या नावावरती राहतीये. सोलापूर 11 या टीमला पहिला धक्का त्या ठिकाणी बसतोय. फलंदाजाचं नाव कळवा नवीन. यावेळेला गप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी परफेक्ट. नवीन येणाऱ्या फलंदाजाकडून तिथून मात्र 4 धावा येतात. चौकार. बॅटिंग करणारा संघ आपल्या खेळाडूंची नावं कळवा. सिंगल धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाते. समोरच्या दिशेने आणखीन एक चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावा बनतायत स्कोर कार्ड वरती. तब्बल 24 धावा. ब्लॅक पॅन्थर्सचा संघ आपण या चला. बॉलर नेम पहिलाच बॉल समोर दिशेने हलक्यात आणि ड्राईव्ह केलेला. ते क्षेत्ररक्षण जबरदस्त होत असताना पाहायला मिळत आहे. सिंगल धाव अर्जित केली जाते. धाव बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 25 धावा.
या बैला उंच आसमानी हवाई हल्ला त्या ठिकाणी केला आहे आणि तिथून मात्र हा षटकार येतोय. 6 धावा बनला स्कोर कार्ड वरती. 31 धावा. डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. पहिला दिवस आहे स्पर्धेचा. पाठीमागची बाईक हटवायची आहे. अनिकेत पाठीमागची बाईक. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सलग 2 बॉल त्या ठिकाणी डॉट बॉल आले. आणि येस खेळाडू मात्र होता ते बाद. दुसरा धक्का त्या टीमला बसतोय. सोलापूर 11 आपल्या खेळाडूंची नावं कळत नाही आहेत. प्लीज आपला एक्स्ट्रा खेळाडू या. बॅटिंग करणारा संघ बॅक साइडला थार कार आपली 4 व्हीलर योग्य त्या ठिकाणी पार्क करायची. जी 4 व्हीलर आहे पुन्हा एकदा एक लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. षटक संपलंय. षटक संपल्यानंतर धावा बनतायत स्कोर कार्ड वरती. पहिला 3 षटक संपल्यानंतर तब्बल 31 धावा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळा तिथे असताना पाहायला मिळतोय.
एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावा बंड स्कोर कार्ड वरती तब्बल 32 धावा. दिशाईन चेंडू स्वर बॉल येतोय. वाईट बॉल आलाय. हाफ ट्रॅकर बॉल तिथे मात्र डॉट बॉल येतोय. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला. त्यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक षटकार येतोय. धावा जरी चेस होणारा नसेल तरी सुद्धा आम्ही त्या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र नक्की करू, हेच सांगतात हा षटकार ठोकल्यानंतर. अजयच्या बॅट मधून त्या ठिकाणी षटकार येतोय. धाव बनला तब्बल 39 धावा. 104 रनांचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. हा देखील षटकार येतोय. 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले गेलेत. पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती बनतायत. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही शेष. पुन्हा एकदा सिंगल अर्जित केले जाते. युसुफ डेकोरेटर शेवटच्या बॉल मध्ये षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने 4 षटक समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती तब्बल 52 धावा आणि आता 6 बॉल मध्ये 52 ची आवश्यकता आहे. छह बॉल 52 रन की जरूरत है। शेवटचे षटक नवीन गोलंदाज विपुल. पहिला बॉल विपुलचा आणि पहिल्या बॉल मध्ये हात खोलण्याची संधी आहे ना कदापि सोडली जात नाहीये. पहिलाच षटकार येतोय त्या ठिकाणी. विपुलच्या शेवटच्या षटकातील पहिल्या बॉल मध्ये षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावा बनला स्कोर कार्ड वरती. तब्बल 58 धावा. अनिकेत
सर्व गाड्या काढ, त्या बाईक लागल्या तर सर्व काढ तिकडून. शुभमला काढ, राजन गाडी निकाल देवा से. तीन बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. अशा औपचारिकता शेष मॅच मध्ये. यानंतरचा नेक्स्ट मॅच ब्लॅक पॅन्थर्स नायगाव आणि त्याचबरोबर सोलापूर 11 अशी लढत. नयन ती वाईट गाडी बघ नयन जरा. नयन ती वाईट गाडी बघ जरा. शेवटचा बॉल. यश ती शेवटचा रिक्षा काढ, बॉल. यश. त्याच्यावरती यश ती रिक्षावाल्याला बोल, रिक्षावाला जा सांग. मॅचचा अगदा ठरलाय, ज्यांनी 16 बॉल मध्ये 53 धावा केला, फास्टेस्ट 50चा कारनामा केला. तब्बल 20 बॉल मध्ये 71 धावा करणारा पहिला खेळाडू या स्पर्धेतला किशोर. अभिनंदन, प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो. चला, या दोन्ही संघ लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो, त्याच्या बॅट मधून सर्वाधिक फास्टेस्ट 50चा कारनामा आणि त्याचबरोबर 20 बॉल मध्ये 71 धावा बॅट मधून आल्या. मुंबई पोलीस प्रीमियर लीग मधला आजच्या पहिल्या दिवसातला एकमात्र खेळाडू.
सगळी रेंज सांगते बॅटच्या खाली मार जोरात चांगला मारला चांगला मारला तो कुछ एक्सपेरिमेंट करने गया है उसका आटे घूमते थे आटा भूल गया पाच ओव्हर ठेवतो आता 5 ओव्हर आता पण चालू सहा ओव्हर टाकून आताच बसले ते बघ अरे वो जानवर की क्यों मारे ना क्यों नहीं दादा को भाई लोग ये दादा को भाई वो अतुल दा पुढचे बाहर काढायला सांगितलं त्यांना उनको बोलो जरा कैशियर बाहर निकलने के लिए ग्राउंड पे आते हैं ये हम लोग एक टीम भी कंफर्म हो गया सैंडी दोनों टीम डाल रही है जीसीसी रेनी में भी नहीं कहता मैंने टीम पानी की तू आयो रस्ते विस्तार ते लिंबू ना आणत आहेस ना हे पारे आहे रस्त्यावरती लिंबू आणतात आहे गाडीच्या असतात लिंबू लावले नाही गाडीचा लिंबू काय लिंबू आले एवढीच एक पॅकेट मस्त लिंबू पाण्यासारखे लागते अरे कान्या आज फास्टने पाण्या करून त्रास झाला काय तर सांगायचं अरे क्या बोल रहा हूं पुलिस वालों को प्रॉब्लम क्या हो गया है बात की ये लोग ने काम बांटे नहीं सब एक दूसरे के भरोसे पे लगल तक ऐसे बैठे थे लिंबू डाले अरे बास मार रहे थे इतना बड़ा फुट मार दिया बे पानी नंबर फास्ट डाले नहीं लिंबू पानी है पेनिक वाला लिंबू पानी फास्ट इसके गाड़ी मत बनाने नहीं रे बाबा गाड़ी में ये वो पैकेट मिलता है पैकेट वाला पानी डालने का अगले गायब केला कोणी विकास नहीं तेरा नाम ले सर प्रमोशन करतोय थँक्यू मॉडेल त्याने उद्या तरी सांगा नाही आलं ना हे बघा यो बाटली खोली मागून नाही पटकन दाबी केलं म्हणजे काय तुझ्या आईला काम केलं व्हॉलेंटियरचं फुकट केलं काय जेवायला थोडी दिलं आम्हाला तुम्ही पाकिट आहे त्याला फुकट भेटलं त्याला बाइक लगा के सोए ले उधर हो गया दो ही बाइक लगा के सोया उधर ये संदीप मनोज क्या कौन जाएगा उधर बोलने को अरे माइक से बोल मेरे को हॅलो बाईक लावून कोण झोपलेलं तिकडे लवकर निघा तिथनं बाहेर बाईक लगा के भाई सोया कोण है वहां पे जरा पोलीस खात्यात PSI या पदावरती आहेत त्यांनी स्टेजवर यावे.
राहुल कोकाटे सर, राहुल कोकाटे सर, आपण स्टेजशी संपर्क करावा. राहुल कोकाटे सर. हो सर, या ना इकडे, आवाज येतो. कोकाटे सर वरती या. हॅलो हॅलो. हॅलो. मॅच काय बॉल आहे. तू आंघोळ करून आलास की काय करू. मॅच झाली नव्हती, एवढ्या लवकर जायची गरज नव्हती. अबे बोला ना, कुछ ना कुछ अपने ही करेगा. अतुल कापसे, अतुल कापसे, गाड्या लागल्यात बघा पुढे, रिक्षा लागली आहे. अरे वो कार लग रही है उधर कार. व्हाइट कार. भाई ग्राउंड में गाड़ी पार्क मत करो, आगे लगाओ थोड़ा. गोला वाला, ओ शरबत वाले भाई साहब, थोड़ा गाड़ी बाहर लो. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसावे खुर्च्या घेऊन कृपया. सॉरी, रस्सीच्या जरा बाहेर खुर्च्या घ्याव्या. इथून असा जा. जा 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 जा, मला हात कर, मी तुला हात करतो. जा. हा, गोळा दे म्हणाले. जा, इथून जा, इथून जा. असं जा, असं मेरा भी लंबे क्या जा की मी आलो. तिकडे पहिला जा, जा, त्याचं काय असं असं. ए, इथून जा, इथून मैदानातून जा. बॉल बिल आला तर पकड आणि तिकडे दिवाळा कटा. ए आधी स्कोर का आला. इकडून मैदानातून जा, मैदानातून जा. जा 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 जा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 स्कोर झालेला आहे.
सुंदर असा षटकार. माईकवर बोला पोराला गोळा द्या. हा विकास माईक पे बोल पोराला गोळा द्या उभा आहे तिकडे. क्या बोल रहे गाड़ी पे गिरा ना बॉल तो मैन ऑफ द सीरीज. कल तक गाड़ी ऐसी रहेगी. क्या बोल रहा गाड़ी बाहर डाल के फिर से ऐसे अंदर लो और ये रिवर्स में डालो अंदर. दे ते मला चावी दे. और मस्त एसी चालू करो अंदर बैठते. वो बैठेगा तो बाहर से दिखेगा भी नहीं. परेश बैट जोर का घुमाता है बॉल विकेट के पास जाता है. हवा किधर भी आएगा. नाही दादा लय पाणी पाणी किती पाणी पिणार माणूस. काय पाहिजे ना फ्रेश लेमन सोडा बिडा काय नाही पाहिजे. अरे माइक वर बोल ना. अरे आला भी पळत. गोले वाले को गोला को बोला दो इसको बच्चे हेलो. को इसके लिए मारा. आए लगे गोले के भाई तेरे को बच्चे क्या आने की ओळख नाही का गोळे वाला 42 स्कोर कार्ड वरती बनतात. संध्याकाळचं सत्र या स्पर्धेचं आणि यानंतर या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना एका मॅच नंतर पाहायला मिळेल. स्विचिटचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चार धावा मी त्यात चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा बनतात. तब्बल 46 धावा. तीन षटक समाप्तीनंतर तब्बल 46 धावा बनतात. चौथ्या षटकातला पहिला बॉल क्षेत्ररक्षक कबर्स बॅकअप मध्ये खेळाडू सिंगल ला वर्जित केली जाईल. दोन्ही एंडकडून आपण फलंदाजी पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आडव्या बॅटने तिथे प्रहार केला जातोय. षटक नंबर 14 या स्पर्धेतला जिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने तिथे प्रहार केला गेलाय. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने
स्कोर कार्ड वरती 57 धावा. चांगलं असं फायटिंग टोटल स्कोर या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न ते केला होतोय. आज पहिल्या दिवसातलं पहिलं मेगा फायनलचं तिकीट कोणत्या टीमला मिळणार, या साऱ्या गोष्टी आहेत ना आज पाहिल्या जातील. एकसष्ट धावा पुन्हा एकदा स्कोर वरती धावल्या जातात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार त्या ठिकाणी केला गेलाय. पुन्हा एकदा चौकार येतोय. 65 धावा चौकारच या मॅच मध्ये पाहायला मिळतात. पहिल्या डावाचा खेळ या स्पर्धेतला अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल मध्ये एक सिंगल आली आहे. 4 षटक समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 66 धावा. शेवटचं षटक लास्ट ओव्हर. सहासष्ट धावा 4 षटक समाप्तीनंतर बनल्यात. शेवटचे षटक लास्ट ओव्हर. नवीन गोलंदाज पाहायला मिळतात. नो बॉल दिला गेलाय. नो बॉल त्या ठिकाणी आलाय. संध्याकाळचं सत्र या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. बसला का कोण गेले ना या बैला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार जबरदस्त होतोय. क्षेत्ररक्षक येतात. जजमेंट परफेक्ट. फ्री हिटचा बॉल. स्विच हिट अटेम्प्ट केला जातोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु बॉल कल्ली रिजन मधून किती 4 धावेच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. च्या स्वरूपात धावा बनतात. स्कोर कार्ड वरती 73 धावा 73 रन्स.
पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. विकेट रनआउटच्या स्वरूपात. सेकंड लास्ट बॉल ओव्हर दी बॉलर हेड. समोरच्या दिशेने षटकार येतोय. एकोणऐंशी धाबा, 79 रन्स. शेवटच्या बॉलवरती जबरदस्त क्षेत्ररक्षण. सिंगल धाव त्या ठिकाणी मिळतीये. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल बनवल्या गेलेल्या आहेत. 80 धाबा, 81चा टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासमोर. हॅलो, चला नेक्स्ट मॅचचा टॉस या. सेमी फायनल आजच्या पहिल्या दिवसातील सांताक्रूज क्यूआरटी आणि त्याचबरोबर मुंबई रेल्वे. नेक्स्ट मॅच अर्थात आजच्या पहिल्या दिवसातील पहिली सेमी फायनल. टॉस केला येईल दोन्ही कर्णधार. चला या आपण लगेच. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमना मी आमंत्रित करतो. आपण टॉस साठी यानंतर अंतिम मॅच, अंतिम सेमी फायनल मुंबई रेल्वे आणि सांताक्रूज क्यूआरटी. चला आपण या.
चला नेक्स्ट पहिली सेमीफायनल त्यासाठी टॉस या दोन्ही टीमचे कर्णधार. पॉवर प्लेचं षटक 81 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. सोलापूर 11 हा संघ पुन्हा एकदा उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत. मध्ये आता फेरबदल केला होतोय. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चार धावा त्या ठिकाणी येतात. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा बॅटिंग एंड कडून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र विकेट येते. बॅटची हलकीशी कडा येऊन जाणारा बॉल कली रिजन मध्ये तिथे कॅच मिळते. मुंबई रेल्वे संघ कर्णधार आपण या टॉससाठी नेक्स्ट मॅच मुंबई रेल्वे. आपल्याला पुन्हा एकदा उंच उडवला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दोन धावा धावून त्या ठिकाणी पूर्ण केल्या आता. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात 7 रन. अतुल कापसे यांनी स्टेजशी संपर्क साधावा. अतुल कापसे. हॅलो. चला मुंबई रेल्वे कर्णधार आपण या टॉससाठी वारंवार अनाउन्समेंट केली आधी. हॅलो. मुंबई रेल्वे संघाचा कर्णधार कृपया स्टेजशी संपर्क साधावा.
सांताक्रूज QRT आपले संघनायक कृपया स्टेजशी संपर्क साधावा त्यांनी. पहिल्या आजच्या दिवसातील अंतिम मॅचचा अर्थात सेमीफायनलचा टॉस. दोन दिग्गज संघ बेस वर्सेस बेसची लढत. एका टीम मध्ये अगदी आपण पाहिलं प्रकाश राठोड, दुसऱ्या टीम मध्ये आपण पाहिलं किशोर. दोन्ही कर्णधार टॉस साठी रेडी आहेत. हॅलो, मुंबई रेल्वे संघ टॉस जिंकलाय सर, काय डिसिजन आहे? सांगतो कॅप्टन जरा येतो 2 मिनिटं. सेमीफायनल आहे, काय प्लॅनिंग आहे? कारण का समोर सकाळच्या सत्रात अर्थात आधी पहिल्या सकाळच्या सत्रात 17 बॉल 53 धावा ज्यांनी केल्या, ज्यांच्या बॅटमधून आलाय असे प्रकाश राठोड तुमच्या समोर असणारा संघ. या वेळेला काय प्लॅनिंग आहे आजच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये? खूप मेन म्हणजे क्रिकेट 19-20 चालू असतो. क्रिकेट इम्पॉर्टंट आहे खूप. जे प्लॅनिंग केलं आहे तर तुम्ही सर्व लोक क्रिकेटसाठी एन्जॉय करा. चांगला जेवढा क्रिकेट खेळायचा प्रयत्न असेल आमचा खूप, का जेणेकरून सर्वांना तुम्हाला मजा आली पाहिजे बस. निश्चित. आणि कोणाला डॉमिनेट करायला? काय नाही, बस सर्व तुम्ही ऑर्गनाईज केला तुमच्यासाठी डॉमिनेट करा. तुम्ही सर्व खुश झाले पाहिजे बस, बाकी काय नाही. तुमच्यासाठी देखील बेस्ट ऑफ लक. तर दुसऱ्या बाजूला आहे सकाळच्या सत्रातील पहिल्या मॅचमध्ये ज्याच्या बॅटमधून 17 बॉल 53 धावाला असे प्रकाशजी राठोड आपल्यासोबत आहेत. सर, टॉस जिंकला असतात, निर्णय काय असतं तुमचा? निश्चितच आम्हाला बॅटिंगच हवी होती. आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला असता. सेमीफायनल आहे, कशा पद्धतीने रणनीती आहे? कारण का सर्वाधिक हाय स्कोर करण्याचा कारनामा मुंबई रेल्वे या टीमने केला आहे. तुमचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे, परत तुमच्या सांघिक संघाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे, त्याबद्दल काय म्हणाल? निश्चितच समोरची टीम तगडी आहे, हलक्यात घेऊन चालणार नाही. तर आम्ही बेस्ट देऊन हा सामना जिंकून फायनलला डॉमिनेट होण्याचा प्रयत्न असेल. निश्चित. तुमच्यासाठी देखील बेस्ट ऑफ लक. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. मुंबई रेल्वे या टीमने जिंकले टॉस आणि क्षेत्ररक्षण निर्णय घेतला, आमंत्रित केलाय अर्थात सांताक्रूज QRT या टीमला फलंदाजीसाठी. दोन षटक समाप्तीनंतर धावा पडल्या 18. वेल हलक्यात स्टेअर करण्याचा प्रयत्न, 81चा पाठलाग करायचा आहे. अर्थात अच्छा पहिल्या दिवसामधली मुंबई प्रीमियर लीग, यानंतर पहिली सेमीफायनल ही पाहायला मिळेल. दोन धावा घेण्याचा प्रयत्न ते सहज आणि सोपा केला जातोय. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 24 धावा. नेक्स्ट मॅच
दोन्ही टीम कडून अर्थात चांगला आणि बेस्ट प्लॅनिंग कशा पद्धतीने होणार, पहिलं आजच्या पहिल्या दिवसातलं पहिलं मेगा फायनलचं तिकीट कोणाला मिळणार, या साऱ्या गोष्टी आहेत ना एक चर्चेचाच विषय असतील. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. अमित बैल आपको विनती की जाती है कि कृपया स्टेज पे पधारिए. या बेला जबरदस्त स्ट्रोक, इथून मात्र षटकार येतोय. 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त स्ट्रोक तेज असताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावा बनतात तब्बल 30. भाई साहब वो रिक्शा निकालो, रिक्शा आगे लेके जाओ. महत्वपूर्ण सामना. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक केलाय बॉल, एक सिंगल काढली आहे. दुसरे प्रयत्न तिथे केला जातोय. 2 धावा. षटकार येतोय. 6 धावा. 3 षटक समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती तब्बल 38 धावा.
हॅलो 43 धावा. शेवटचं षटक 43 धावा बनल्यात. शेवटचं षटक लास्ट ओव्हर. या एका ओव्हरनंतर पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त आणि दमदार आयोजन. मुंबई पोलीस प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस, जो अगदी आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट लढत. त्यांनी आपल्या टीम मध्ये खेळत असताना बेस्ट रोल देण्याचं काम आपल्या टीम मधून केलंय. आडव्या बॅटने यावेळेला प्रहार त्या ठिकाणी केला गेलाय. जबरदस्त क्षेत्रक्षण. पहिल्या बॉल मध्ये शेवटच्या षटकातल्या त्या ठिकाणी विकेट येते. सोलापूर 11 हा संघ ऍक्शन रिप्ले मध्ये एक जबरदस्त झेल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. औपचारिकता शेष राहिल्यात या मॅच मध्ये. ईशान चेंडू तिथे स्वेर बॉल येतोय. व्हाईट बॉल आलाय. छान धावा त्या ठिकाणी येतात. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर एकूण धावा बनल्यात तब्बल 48 धावा. शेवटच्या षटकातल्या उर्वरित काही बॉलचा खेळ शेष आहे. दोन्ही संघ आपण तयार राहायचे. अंतिम सामना आजच्या पहिल्या दिवसातला सामना या ठिकाणी संपतोय आणि हा संघ या ठिकाणी अर्थात सोलापूर 11 संघ विजय होतो. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन.